त्याचबरोबर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रानं म्हणजे NIVAनं कोविड-19चा संसर्ग ओळखण्यासाठी पहिलं स्वदेशी चाचणी किट विकसित केलंय। कोरोना विषाणूच्या फैलावावर नजर ठेवण्यासाठी हे किट उपयुक्त ठरू शकणार आहे। तर नव्या विकसित किटच्या माध्यमातून केवळ 2.5 तासांमध्ये एकाच वेळेस 90 चाचण्या करता येणार आहेत आणि त्यामुळे चाचणीच्या निष्कर्षानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीनं पुढील पावलं उचलता येणं शक्य होणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्राला मोठं यश आलेलं आहे। हो मनाली, आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या टेस्ट दोन प्रकारे घेतल्या जातात, एक स्वॅब टेस्ट आणि दुसरी ब्लड टेस्ट। तर आत्ताचे जे काय टेस्टिंग होते कोरोनाचं ते बऱ्यापैकी स्वॅब टेस्टनी होते आणि स्वॅब टेस्टचे रिपोर्ट यायला किमान 24 तास लागतात या नवीमध्ये बाकीच्या लॅबमध्ये। म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, कालावधी जातो आणि जोपर्यंत पेशंटचा रिपोर्ट येतो तोपर्यंत त्यांनी आणखीन काही लोकांना इन्फेक्ट केलेलं असतं आणि एक तर मुळात ते लक्षणं दाखवत नाही पहिल्या 14 दिवस। त्यामुळं हायली इन्फेक्टेड एरियामध्ये ही जी नवीन किट आहे NIVAने शोधून काढलेली ही बेसिकली ब्लड टेस्टची असेल। हे 2.5 तासामध्ये 90 सॅम्पल लगेच तिथले तिथं तुम्हाला लगेच रिझल्ट दाखवेल। म्हणजे ही टेस्ट नेमकी कशी असणार आहे तर तुमच्या रक्तामध्ये जे डेव्हलप झालेले आहेत अँटीबॉडीज कोरोना व्हायरसच्या विरोधातले ती टेस्ट करणार आहे। त्यातनं आपल्याला कळणार आहे हा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही, लढतो की नाही। त्यातनं एक फायदा असा होणार आहे की तिथल्या जे मेडिकल टीम्स आहेत त्या संसर्गित भागात काम करणार त्यांना तिथल्या तिथं त्या टेस्ट घेता येतील आणि तिथल्या तिथं त्याचं एक डिटेक्शन होईल, हा फायदा आहे। त्याचं आत्ता मास प्रोडक्शन सुरू होणार आहे। 2 कंपन्यांना त्याचं पेटंट अधिकार पण दिले, हस्तांतरित पण केले NIVAने सगळं टेक्निक जे आहे टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचं मास प्रोडक्शन सुरू झाले स्वदेशी किटचं। मग त्याचं कोरोनाच्या ज्या संसर्गित भागात हे किट वापरले जातील। ही झाली NIVAची नवीन स्वदेशी किट संबंधीची माहिती। आता दुसरी जी आहे मनाली तू काही सांगत होतीस? चंद्रकांत, त्याचबरोबर आपण पाहिलं तर नव्या कोरोना धोरणामुळे डिस्चार्जचं प्रमाण जे आहे ते देखील आता पुण्यात वाढणार आहे। कोरोना संशयितांचं विलगीकरण कालावधी देखील कमी केला जाणार आहे। हो मनाली, हे फक्त पुण्यातच नाही पूर्ण देशभरात होणार आहे। आपल्याला माहिती आहे 2 दिवसापूर्वी ICMRने नवीन पॉलिसी जाहीर केली कोरोना साथी संदर्भात। यातनं होतंय काय, आपल्या सर्वांना माहिती आहे जे कोरोनाचे पेशंट आहेत 100% मधले जवळपास 60 ते 70% पेशंट हे असिम्प्टोमॅटिक असतात। म्हणजे थोडक्यात त्यांना कुठलेही लक्षण दिसत नाही, त्यांची इम्युनिटी पॉवर हाय असल्यामुळं ते व्हायरसला कुठलाही इफेक्ट जाणवत नाही त्यांच्या शरीरावरती। 14 दिवसानंतर हे पेशंट ऑटोमॅटिक बरे होतात, ठणठणीत होतात। तर ह्या टेस्टच्या दरम्यान असे जवळपास जे सापडलेले 60 ते 70% जे पेशंट आहेत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवावं लागतं पालिकेला, काहींना ॲडमिटही करावं लागतं। या सगळ्यावर यंत्रणेचा मोठा ताण येतो कारण यांना जेवण नाश्ता सगळं बेड सगळं उपलब्ध करून द्यावं लागतं। त्याच्यामुळे होतं काय, मेन जे गंभीर पेशंट आहेत राहिलेले 30% त्यातले 15-20% अतिसौम्यवाले असतात, काही सौम्य लक्षण तर काही गंभीर, हे उरलेले 30%। त्याच्यामुळे यांच्यावर लक्ष देता येत नाही प्रशासनाला, आरोग्य यंत्रणेला। म्हणून आता यांनी आरोग्य यंत्रणेनेच ठरवलंय केंद्राच्या आरोग्य खात्याने की हे जे असिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत ज्यांना कुठली लक्षण नाही ते ठणठणीत बरे आहेत त्यांना होता येईल तेवढं लवकर डिस्चार्ज द्यायचं आणि यांना घरातच क्वारंटाईन व्हायला मात्र या निर्णयामुळे सांगायचं। चंद्रकांत, कुठेतरी एक भीती सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण काही रुग्ण जे आहेत, काही लोक जी आहेत ती ऐकत नाहीत आणि घराबाहेर पडू शकतात आणि त्यामुळे इतरांना धोका निर्माण होऊ शकतो। नाही, म्हणूनच प्रशासनाने आरोग्य यंत्रणेने काय केले, यांना किमान 7 दिवस ठेवायचंच आहे। आता आपण 14 दिवस ठेवलं जात आहे त्यांना तिथं क्वारंटाईन सेंटरमध्ये किंवा ते आयसोलेशन सेंटरमध्ये, कोविड सेंटरमध्ये। तर त्यांना साधारण 7 ते 10 दिवस ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुढचे जे 4-5 दिवस आहेत ते वाचणार आहे। त्याचा फायदा असा होणार आहे, एकट्या पुण्यामध्ये 30 ते 40% पेशंटला आता डिस्चार्ज मिळू शकतो येत्या 4-5 दिवसात। अर्थात त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ती ऑर्डर काढणं गरजेचं आहे हे नवीन पॉलिसी संदर्भातली। त्यानंतर हे निर्णय होतील। आपण पाहतो गेल्या 2 दिवसात पेशंट डिस्चार्जची संख्या एकदम वाढली। चंद्रकांत, आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद।